कुमटेच्या मैदानामध्ये सुंदर असा गुलाल घेतलेला आहे. आता 8व्या क्रमांकाची गाडी पळाली. आपण विचारूया, कारण पहिल्यांदा मुलाखत घेतो. सांगा दादा, बैलाचं पण नाव सांगा आणि तुमची पण ओळख सांगा. घोटचा नंद्या, घोट आणि आंबिवली यांचा नंद्या. नंद्या शशिकांत भोईर बोलतो. पण छान गाडी पळाली. ती पण गाडी एकदम सुंदर पळत होती. चांगली मैत्रीपूर्ण अशी शर्यत झाली आमची. सुंदर शर्यत झाली. बरोबर. कोणी पळवली गाडी? आदेश ड्रायव्हर, आदेश बामण डोंगरे. बामण डोंगरे. आणि पहिल्यांदाच बसला का याच्या आधी? पहिल्यांदा बसला पहिल्यांदा गाडीवर. आणि मुंबईचे मला वाटतं सर्व गाड्या मला गाडी उपस्थित आहे. म्हणजे मैदान हा जसं काय मुंबईचा बिंदू मुंबईचंच आहे, पण छान मैदान. छान मैदान आहे. म्हणजे बघा, भाऊ भाऊ म्हणून आपण गाठावली काही मंडळी किंवा आपली मुंबईची मंडळी. नियोजन एक नंबर आहे आपल्या मुंबई सारखाच आहे. आता नंद्यासोबत कोण पळाला? आपला बोकारपरचा पुरंदर. नंद्या, पुरंदर आणि नंद्या ही गाडी पळाली. कुठल्या साईडनं पळाली? उजव्या वाटेत. आणि पब्लिकला कोण पळाला? पब्लिकला पुरंदर. आणि हा नंद्या आतून पळाला. पहिल्यांदाच जोरी जुळून आले काही? हा, पहिल्यांदा. तो आदत आहे बघा, आदत वासरू आणि नंद्या अशी गाडी पळाली. आता सांगा ना एकदा, कुठल्या नावाने आपली गाडी पळते ती? वसंत कालू भोईर घोट. वसंत कालू भोईर घोट या नावाने गाडी पळते. नितीन ना भावेश नितीन जले आंबिवली पण. कसं वाटतं गुलाल? गुलाल एक नंबर. आम्हाला लय आनंद झाला. समोरच्या गाडीचं पण कौतुक व्हायला पाहिजे. काय बोलाल? समोरची पण गाडी पण चांगली होती. छान पळाली. छान पळाली. आणि जसं आता आपला मुंबईचा खेळ पण असल्यानुसार ना, पावसाळ्याच्या मुलं आपल्या घाटावर बघा बैलांचं नियोजन करतात, तिकडे ठेवतात. आता इथं कोणाकडे ठेवायला आहे? नितीन भाऊजी, नितीन काय नाव बापाच ना इथूला? नितीन बुधावले. नितीन बुधावले. म्हणजे कोरेगाव मध्येच आहे बैल ठेवायला. आता मुंबईला कधी मग आपली सीझन चालू झाल्यावर? आपले सीझन चालू झाल्यावर गणपतीच्या नंतर. मग गट्टा बिट्टाला काही पलवता का? पलवतो. झाले का काही या वर्षी काही गुलाल? त्या दिवस होता याला क्वार्टर फायनलला गाडी पडली. क्वार्टर फायनलला उतरली. म्हणजे सेमीला 2 नंबरला उतरली. 2 नंबर. म्हणजे हाय, म्हणजे नाव करतोय तो तुमचं? नाव करतो. आणि कधी धावणीला कधीपासून आहे तुमच्या? आता आपल्या गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये 28 गुलाल आहेत आपले मुंबईमध्ये 28 गुलाल. फायटर मध्ये 12 गुलाल आहेत. फायटर आणि नंद्याची गाडी 12 गुलाल. आणि डमरू मध्ये 4 गुलाल आहेत. डावरी इथला खार्डीचा डमरू दिनेश शेटचा. आणि रायफल मध्ये आपले देवीच्या बारच्या 3 गुलाल आहेत. भरपूर 28 गुलाल घेतला. मग हा नियोजन कसं झाला पुरंदर आणि याचा आज कधी झाला होता? आपला 25,000 नाव होता नंद्याचा. कोणच नाही केला. चला असू द्या. म्हणजे कुठेतरी त्यांनी आपली ओळख केली. म्हणजे 25,000 नाव होतं तरी कोणी नाही. त्याला मुंबईमध्ये नंद्याला भरपूर ओळखतात. म्हणजे चांगल्या गाड्या मारल्या. चांगल्या गाड्या. मला वाटतं या सीझनला मुंबई गाजवेल तो. गाजवणार. आणि तुमची पण इच्छा असेल की मुंबईला मोठं नाव करावा. आता नंद्याच्या ऐवजी दुसरी कुठली बैल आहेत? नंद्याच्या ऐवजी आत्ता घेतलेले नवीन खरेदी केले. आपलं काय नाव त्याचं? सत्याबाई. आणि एक रायफल आहे. म्हणजे प्रयत्न चालूच आहेत, नाव कसं टिकेल तो. आता 10 बैल झाली या सीझन मध्ये. 10 बैल झाली. 28 झाले. आणि 10 बैलानंतर मला वाटतं खूप नाव करतो तो नंद्या. आणि त्याच्यावर अजून तुमचा विश्वास पण आहे की पुढे पण असंच नाव करेल. आणि आता किती दातीला कसं? आता चौसा झालाय. म्हणजे भविष्य आहे मोठा अजून त्याचा. चांगला नाव करणार आमचा नंद्या. पण नाव झाले आताच नंद्याचा. मुंबईमध्ये भरपूर नाव आहे. कोणा पण फोन केला नंद्या कुठला आहे ते लगेच सांगतील. गाडी आम्ही फोन केला तरी गाडी नाही जमत नंद्याचा. बघा, म्हणजे चला असू दे. आणि इथला मैदानाचं नियोजन हा कसा वाटला तुम्हाला? एक नंबर नियोजन आहे. आयोजन त्यांचा एक नंबर. आपल्या मुंबई सारखा जे नाव आपलीच कमिटी आहे. चला, चांगली गोष्ट आहे. आता काय एकच गाडी करता का पुन्हा दुसरी पण गाडी? दुसरी पण. कोणत्यावर तरी नाव फिरू आपण. बरोबर. आणि जो गुलाल, पहिला गुलाल आहे, किती दिवसानंतरचा हा गुलाल आहे? 15 दिवस. 15 दिवसाच्या आत बिंजोरच झाली होती का? नाही, गटाला पडला. क्वार्टरचा गुलाल झाला. आता पुढचं नियोजन कसं काय असेल? आता मैदान तर चालू आहे. गटाला पलवायचा का बिंजोरला पलवायचा? कुठला पण झाला त्यात पलू आपण. गटाला पण पलू, बिंजोरला पण पलू. आता आपली मुंबईला पण मैदान चालू झाले, रेडगर चालू झाले, उतरले ना.
सत्याबाई. म्हणजे तो तिकडे पळेल हा, तो तिकडे पळला आणि आणि याला इकडे इकडे. पळला. आता इथं ज्यांच्याकडे ठेवायला बैल आहे त्यांनी कशी देखरेख केली तुमच्या नाही, बैलाची, काय चांगला बोलाल? एक नंबर बैल सांभाळतो, चांगला माणूस. बरोबर. म्हणजे कुठेतरी त्यांचं पण कौतुक व्हायला पाहिजे, नाही. कारण आज आपण मुंबई असो किंवा घाटावली लोक असो, पश्चिम महाराष्ट्र, नाही म्हणजे एकमेकावर जीव लावणारे लोक झालेत. ना, जीव लय लावतो तो. स्वतः खुर्चीन भरून खायला भरवतो त्या. चांगला माणूस. चला थांबतो आणि तुम्हाला पुढच्या गुलालसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. नंद्या सोबत पळाला पुरंदर, सांगा मला पुरंदरची माहिती. पुरंदर हा बैल पनवेल भोकरवाडा, पनवेल भोकरवाडा, इथे बियाला निखिल शेठ ठाकूर भोकरवाडा. आणि बैल आता आमचा सांभाळला आहे मुलशीमध्ये दुर्वाक्षे मत्रे आणि दुष्मन फॅन्सला ब्रेक करून इथं बैल सांभाळला. बैल आपला आजात आहे, पण बैल आता सांगायची गोष्ट आली, आमचा बैल कित्येक मैदाना आझाद बिजात मध्ये पळाले, पण अजूनपर्यंत बैलाला एक सुद्धा बैल पुरला नाही. पण आमच्या नशीब बैल पुरला तर आमचं नशीब कडच येतं जास्त करून. बैलाला बैल आहे, तर गाडीवर जर बैल आला आतून गाठाला तर सहजाची गाडी कोणाला देत नाही, सहजासहजी नाही देत कोणाला. अजिबात नाही. आणि पब्लिकनी बोलायचंच नाही, जर आतून बैल ठाम असेल ना गाडी मारणार म्हणजे मारणार. चला आज म्हणजे मैत्रीपूर्ण झाली आणि मैत्रीपूर्णचा गुलाल पण घेतलाय, काय बोलाल? घेतला. जोडीचं कौतुक काय कराल, पळताना कशी वाटली, काय बोलाल? आमची गाडी एक नंबर छान पळाली, एवढ्या लांबून आलो आपण, गुलाल हा महत्वाचा. बरोबर. आता मग आदत वासरू आहे पुरंदर, कसं भविष्य बघता, काय बोलाल तुम्ही? भविष्य आमच्या सगळ्या भविष्य आता याच्यावरच आहे, कारण की आमचा दुसरा बैल आहे, याचा समजा हेडमास्टरच आहे आमचा मोठा बैल आहे सुंदर भरून, त्यांनी आमचं पूर्ण नाव करून ठेवलंय, अजूनपर्यंत करतोय तो, पण त्याच्यानंतर जागा हेच चालवणार. चला थांबूया आणि पुन्हा या जोरला जी पळणार आहे त्याच्यासाठी थांबतो आणि गुलालाची शुभेच्छा देतो. चालेल.